सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि मोहोळमध्ये आपण आत्ता आहोत। मोहोळमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शीतल क्षीरसागर यांनी आपले मतदान जे आहे ते बजावलेलं आहे। खरं तर औक्षण करत या ठिकाणी नारळ वाढवत या मतदानाला जे आहे ते सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शीतल क्षीरसागर आहेत। ताई, खरं तर तुम्ही औक्षण करत या ठिकाणी मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? पहिल्यांदाच निवडणुकीला आपण सामोरे जात आहे आणि पहिलंच मतदान केलेलं आहे तुम्ही। मी खूप एक्सायटेड आहे, खूप छान वाटते, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो सगळ्यांचा। आणि मी आज आव्हान करते सगळ्या मोहोळ शहरातील सर्वांना, माझ्या बंधू भगिनींना सर्वांना, की तुम्ही आज 2 डिसेंबरला नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक आहे, तर त्याला तुम्ही सर्वांनी मतदान करा, आपला हक्क बजवा। कुठल्याही दबावाखाली किंवा कुठल्याही जातीभेदीचं ह्याच्यामध्ये हे न मानता तुम्ही या आणि सर्वांनी भरघोस म्हणजे भरपूर प्रमाणात जास्तीत जास्त घरातनं बाहेर पडून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा। ते खरं तर या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मोठ्या फैरी झडल्या, अनेक आरोप जे आहेत ते करण्यात आले, मात्र आपण कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये समोर आलेले होतात आणि काय एकंदरीत अपेक्षा आहे? आरोप प्रत्यारोपाच्या किंवा टीका टिप्पणीच्या ह्याच्यामध्ये मी न पडता मी असं ठरवलं आहे की आपल्या मोहोळचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करावा। आणि यासाठी मी जे प्रसारमाध्यमांसमोर माझे व्हिजन मांडलेले आहे ते अगदी क्लिअर आहे, की मग रस्त्याचे प्रश्न असू देत, आपल्या पाण्याच्या समस्या असू देत, दिवे असू देत रस्त्यावरचे, किंवा अजून बऱ्याचशा जसं की आपलं महाविद्यालयन असू दे, खाजगी रुग्णालय असू दे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत। आणि विरोधकांच्या टीका टिप्पणी आणि ह्या आपले लक्ष वेधून दुसरीकडे भरकटण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की आपण विकासाच्या दृष्टीनंच प्रयत्न करावा आणि त्याच्यावरतीच लक्ष द्यावं। आपण पाहतोय की खरं तर या भाजप उमेदवार आहेत आणि त्यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे आणि केवळ विकासाचे मुद्दे घेऊन मी या निवडणुकीत समोर आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतं। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।